आपला आवाज कोकण 24 तास। सन 2025 आणि 26 या आर्थिक वर्षात रत्नागिरी येथील प्रसिद्ध स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेने तब्बल 10 कोटी 94 लाखांचा निव्वळ नफा मिळवला असल्याची माहिती चेअरमन ॲडव्होकेट दीपक पटवर्धन यांनी दिली आहे। प्रतिवर्षी वर्षअखेर म्हणजे 31 मार्चला स्वरूपानंद पतसंस्था आपले हिशोबीय कामकाज पूर्ण करून आपले रिझल्ट हे घोषित करत असते। त्याचप्रमाणे यावर्षीही म्हणजे 25-26 या आर्थिक वर्षाचे उत्तम रिझल्ट घोषित करताना मला मनापासून आनंद होतो। 25-26 या आर्थिक वर्षामध्ये संस्थेने 10 कोटी 94 लाख रुपयाचा निव्वळ नफा हा प्राप्त केलेला आहे। प्रतिवर्षाप्रमाणे आपला वसुलीचा विक्रम अबाधित ठेवत संस्थेने 99.82% इतकी विक्रमी वसुली केलेली आहे। संस्थेच्या ठेवी या 408 कोटींच्या पल्ल्याड गेलेल्या असून संस्थेचं कर्ज वितरण हे 302 कोटी झालेलं आहे। याचा अर्थ संस्थेचा संमिश्र व्यवसाय हा 710 कोटीच्या पुढे सरकलेला असून संस्थेच्या गुंतवणुका या 169 कोटींच्या झालेल्या आहेत। संस्थेने आपल्या व्यवहारामध्ये आजपर्यंत प्रचंड सातत्य राखलंय। सातत्य, प्रमाणबद्धता आणि शिस्त या बळावर संस्थेने जनमानसामध्ये विश्वास प्राप्त केलेला आहे आणि त्याचा प्रत्यय प्रत्येक वेळी संस्थेला येत असतो। संस्थेच्या एकंदर व्यवसायामधून संस्थेने स्वनिधी अधिक उभा राहावा यासाठी मोठा प्रयत्न केलाय। प्रतिवर्षीच्या नफ्यामधून 50 ते 55% रक्कम बाजूला ठेवून 31 मार्च रोजीच खास पत्रकार परिषद घेऊन पतसंस्थेचा वार्षिक लेखाजोखा सादर करणारी रत्नागिरी येथील स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्था ही कदाचित महाराष्ट्रातील एकमेव पतसंस्था असावी असं बोललं जात आहे। दरम्यान पतसंस्थेच्या वर्षभराच्या कामकाजाचा लेखाजोखा चेअरमन दीपक पटवर्धन यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितला आणि समाधान व्यक्त केले। त्याची स्वतंत्र गुंतवणूक वेगवेगळ्या निधीमध्ये करून आजपर्यंत संस्थेने 55 कोटी रुपयांचा स्वनिधी हा निर्माण केलेला आहे आणि कोणत्याही संस्थेचा उत्तम असा स्वनिधी हा त्या संस्थेच्या आर्थिक आरोग्याचं प्रदर्शन घडवत असतो। स्वामी स्वरूपानंद पतसंस्था ही आर्थिक आघाडीवर अत्यंत अग्रेसर पद्धतीने काम करत असून 49,000 एकजिन्सी सभासदांचा एक संघ म्हणून या संस्थेकडे पाहता येईल। 49,000 सभासदांना आपल्या आर्थिक सेवा देत असताना संस्थेने आजपर्यंत जी प्रगती केली आहे त्याच्या पुढचा टप्पा म्हणून या नवीन आर्थिक वर्षामध्ये 500 कोटींचा ठेव संकलनाचा टप्पा पूर्ण करणं, तसंच संस्थेचं प्रधान कार्यालय हे रत्नागिरीमधल्या महत्त्वपूर्ण ठिकाणी 4 मजल्याची इमारत बांधून पूर्ण होते आणि या आर्थिक वर्षामध्ये त्या नवीन कार्यालयामध्ये संस्था प्रस्थापित केली जाईल। आजपर्यंत संस्थेने जवळजवळ 26,000 चौरस फुटांची जागा स्वमालकीची खरेदी करून आपल्या 10 शाखा या स्वमालकीच्या जागेत प्रस्थापित केलेल्या आहेत। हेही एक संस्थेवरच्या विश्वासाचं प्रतीक आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही। संस्थेने आपली वसुली ही उत्तम पद्धतीने केली। स्वाभाविकपणे कर्जदारांनी जे सहकार्य दिलं ते अनमोल आहे। सर्व सभासदांच्या सदिच्छा, कर्मचारी, संचालक यांची उत्तम पद्धतीने बजावलेली कर्तव्य या सगळ्याच्या समुच्चयावर स्वामी स्वरूपानंद पतसंस्था ही अत्यंत अग्रेसर पद्धतीने काम करते आणि ही कोकणातली संस्था संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत या आपल्या आकडेवारीच्या माध्यमातून आपला असा ठसा उमटविल हा विश्वास मला वाटतो।
सर्व सभासदांना, सर्व कर्जदारांना आणि त्याचबरोबर हितचिंतकांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांच्या सहकार्याच्या माध्यमातूनच संस्था पुढचं प्रस्थान करेल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे मां पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे मां पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास. महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.